नमस्कार शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री खरीप पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2023 मधील पीक विम्याची 25% अग्रिम रक्कम अद्यापही 20,536 शेतकऱ्यांना मिळालेला नाही। त्यामुळे खरीप पीक विम्याच्या लाभापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांमधून रोष उमटत आहे। काय आहे सविस्तर बातमी? कोणत्या वेबसाईटवर लाभार्थ्यांनी आपले स्टेटस पाहावे? आपल्याला पीक विमा का मिळाला नाही ते तर आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर डिजिटल नॉलेज या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। म्हणजे नवनवीन सूचना आणि माहिती तुम्हाला मिळेल। चला तर व्हिडिओला सुरुवात करू। प्रधानमंत्री विमा योजना 2022-23 मध्ये ऑगस्ट महिन्यात 46 महसुली मंडळामध्ये सरासरीच्या 50% पेक्षा कमी पाऊस झाला। पावसात दीर्घ खंड पडल्याने सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले। पीक विमाधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या प्रमाणात 25% अग्रिम रक्कम देण्याची तरतूद आहे। सर्व राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांनी आंदोलनात्मक पवित्रा घेतला। याची दखल घेत 5 डिसेंबरपासून अग्रिम रक्कम जमा करण्याची सुरुवात झाली। मात्र यामध्ये खूप दिरंगाई असल्याने शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत होती। त्यामुळे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 23 मधील प्रतिकूल परिस्थितीमध्ये 2,21,267 सोयाबीन उत्पादक शेतकरी पीक विमा लाभाकरिता पात्र ठरले। त्यापैकी 2,07,30 शेतकऱ्यांना 55 कोटी रुपये वितरित केले गेले। मात्र 20,537 शेतकऱ्यांना अद्यापही विमा मोबदला मिळाला नाही। दीर्घ प्रतीक्षेनंतर विम्याची रक्कम मिळत नसल्याने शेतकऱ्याने पीक विमा कंपन्याकडे राग व्यक्त केला। मित्रांनो, तुम्हाला पीक विमा का मिळाला नसेल याची खालील कारणे सुद्धा असू शकतात। पीक विमा भरते वेळी ऑनलाईनमध्ये पासबुकवरील खाते नंबर चुकीचा टाकण्यात आला असेल, पासबुकवरील शाखेचा IFSC कोड चुकीचा टाकण्यात आला असेल, तुमचा आधार कार्ड आणि बँक खात्याला मोबाईल नंबर लिंक नसेल, किंवा इतर कारणे सुद्धा असू शकतात। मित्रांनो, जर तुम्हाला पीक विमा मिळाला नसेल तर तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी कृषी विभागामध्ये जाऊन चौकशी करू शकतात। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।